सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर येथे भरवस्तीत शिरलेल्या बिबट्याला 7 तासांच्या प्रयत्नानंतर वन विभागाने ट्रँक्विलाइज गनद्वारे बेशुद्ध करून पकडले। ईश्वरपूर शहरात सोमवारी बिबट्याचे दर्शन झाल्याने एकच खळबळ माजली। सतत हुलकावणी देणाऱ्या बिबट्याने वन विभागाने सलग 7 तास झुंजवले। अखेर बेशुद्ध करून बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश आले असले तरी या बिबट्याचा थरार शहरवासियांच्यात धास्ती निर्माण करणारा ठरला। ईश्वरपूर संभूअप्पा मठ परिसरात भरवस्तीत असणाऱ्या उरण परिसरात बिबट्या आल्याने एकच खळबळ माजली। माजी नगराध्यक्ष विजयभाऊ पाटील यांच्या घराजवळ मोटारीखाली बिबट्या दिसला। याची माहिती तात्काळ वन विभागाला देण्यात आली। वन विभागाचे अधिकारी बिबट्याला पकडण्यासाठी आवश्यक साहित्य घेऊन घटनास्थळी दाखल झाले। मोटारीखाली लपलेल्या बिबट्याला जाळी टाकून पकडण्याचे वन कर्मचाऱ्यांचे प्रयत्न होते, मात्र चपळतेने कर्मचाऱ्यांना हुलकावणी देत बिबट्या क्षणार्धात दूर झाला। परिसरातील नागरिकांचा आवाज आल्याने बिबट्या महादेव मंदिराच्या पाठीमागील झुडपात जाऊन बसला। या ठिकाणी वन विभागाने सापळा लावला। झुडपातून बाहेर आलेला बिबट्या लोकांच्या ओरडण्याने पुन्हा जाऊन झुडपात लपला। सलग 7 तास बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न वन कर्मचारी करत होते। अखेर दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास बिबट्याला बेशुद्ध करून पकडण्यात वन विभागाला यश आले। त्याला सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून त्याची वैद्यकीय तपासणी करून अधिवासात सोडण्यात येणार असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले। बिबट्याला पकडण्याचा थरार ईश्वरपूर वासीय सलग 7 तास अनुभवत होते।